नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज कोकणी थाटमध्ये आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं होणारी, कमीत कमी साहित्यात बनणारी, कांदा लसूण विरहित अशी एक बटाट्याची भाजी. बटाट्याच्या काचऱ्या चवीला अतिशय उत्तम. भाजी आवडीची नसेल तेव्हा किंवा नुसतं खायलासुद्धा अतिशय उत्तम पर्याय आहे. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर या ठिकाणी 3 बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे बटाटे मी असे त्रिकोणी कापून घेतलेत. जरासे जाड कापलेत कारण अशा प्रकारे कापून घेतले ना की शिजल्यानंतर मऊसूत त्याचं जे टेक्स्चर येतं ना ते खूप छान वाटतं. आणि काचऱ्या युज्युअली ह्या बाहेरून बऱ्यापैकी कुरकुरीत किंवा कुरकुरीत नाही पण खरपूस भाजलेल्या आणि आतून मऊसूत खायला छान वाटतात. आता पुढच्या कृतीकडे वळूयात. एका कढईमध्ये मी 1 पळी तेल घेतलं आहे. त्यामध्ये गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी तडतडून घ्यायची आहे. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरंसुद्धा फुलवून घ्यायचं आहे. कांदा लसूण खात असाल तर ठेचलेला लसूण एक 4-5 पाकळ्या आणि बारीक चिरलेला एक मोठा कांदा इथे घालू शकता. आपण कांदा लसूण वापरत नाही आहोत म्हणून कढीपत्ता घालून घेतलेला आहे. 7-8 पानं घातली तरी चालतील, वास खूप छान येतो. आणि या ठिकाणी मी बटाटे जे कापून घेतलेले ते घालून घेतले. वरती झाकण यासाठी घेतलं आहे की फार तेल उडत होतं म्हणून. तेल बऱ्यापैकी शांत झालं, झाकण काढून घेतलं आहे. अर्धा छोटा चमचा हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे. तर या भाजीमध्ये मला मिरची वगैरे आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही लाल तिखटच घालतो. आता हे बटाटे वगैरे तेलावरती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आणि मीठ जरा बेतानेच घालायचं आहे. थोडंसं वाटलं तर नंतर घालू शकतो आपण. या ठिकाणी बटाटे मीठ बऱ्यापैकी खेचून घेतं त्याच्यामुळे खारट होऊ शकतात म्हणून जरा बेतानेच घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं. किंचितशी साखर घालून घेते मी इथे. तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल, पण थोडंसं कॅरेमलाइज झाल्यासारखे होतात बटाटे त्याच्यामुळे चवीला पण छान लागतात. व्यवस्थित ढवळून झालं की याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे. एक तर नुसते असे ढवळत राहून शिजवून घ्यायचे, पण त्यासाठी मग नॉनस्टिक कढई वापरा. ट्रायप्लायची कढई किंवा स्टीलची कढई वापरली की नक्की ह्याला खाली लागतात हे बटाटे, कारण आपण पाणी वगैरे काही घालणार नाही आहोत. अशा प्रकारचं झाकण असेल तर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या, लवकर शिजतात. किंवा नुसतं झाकण ठेवून द्यायचं, त्याच्यावर पाणी वगैरे आपल्याला काही घालायचं नाही आहे. आणि आता ही मी ट्रायप्लायची कढई वापरली आहे. बटाटे खाली चिकटतात त्याच्यामुळे मी एक 2-2 मिनटाने हे चेक करत राहणार आहे. नॉनस्टिक कढई असेल तर चेक करायला जास्त लागत नाही. तर स्टीलची किंवा अशी कढई वापरली असेल तर 2-2, 3-3 मिनटाने चेक करत राहायचं. एक जास्तीत जास्त 5 ते 7 मिनटं लागतात भाजी शिजायला. आणि बटाट्यावर सुद्धा थोडं अवलंबून आहे त्याच्यामुळे त्या अंदाजाने तुम्ही बघून घ्या. आता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. इथे मी थोडंसं खोबरं घालून घेतलं आहे ओलं. ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती पण कोथिंबीरसुद्धा ह्याच्यामध्ये खूप छान लागते. आणि थोडासा ना चाट मसाला किंवा काळं मीठ जे आहे ना ते याच्यावर घालून घ्यायचं. त्याच्यामुळे चव याची द्विगुणित होते, म्हणजे खूप छान लागतं. तर अशा प्रकारे अगदी कमी साहित्यात होणारी, चविष्ट आणि जिभेला अगदी तृप्ती देणारी अशी आपली इझी, थोडक्यात होणारी रेसिपी तयार झालेली आहे. तर अशा छोट्या छोट्या आणि छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.